गजानना गजानना जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी शिगावीचा राणा सख्यांचा वात्सल्याचा पान्हा तू चैतन्याचा गाभा तू कैवल्याची आभा तू मांगल्याची शोभा तू जय जय स्वामी गजानन अरूपाचे रूप निराकारी आकार सच्चिदानंद साक्षात तू सगुण रूपी निर्गुण तू देह परिदेहाविण तू मंत्रातून अद्वैत तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना आनंदाचे निधान तू ईश्वराशी संधान तू भवाचे तोडी बंधन तू शास्त्रांचा अधिकारी तू वेदांचा आविष्कारी तू निर्लेप निर्विकारी तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना करुणेचा पाझर तू अमृताचा निर्झर तू सुख शांतीचे आगर तू ममतेचा सागर तू दीन जनांचा आधार तू गुरु कृपेचा जागर तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना भवसागरिया दीप तू योगियांचा भूप तू परब्रह्म सगुण रूप तू दुष्टांचा संहारक तू सुष्टांचा तारक तू भक्तांचा उद्धारक तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना
अनाथांचा नाथ दुःखामध्ये साथ गुरु कृपेचा हात तू व्यंकटलालाचा शोध तू ब्रह्मगिरी उद्बोधक तू पाखंडाचा क्रोध जय जय स्वामी गजानना गजानना जय जय स्वामी भास्करा मोक्षदाता पीतांबरा उद्धरता पुंडलिकाचा त्राता तू शरण भक्ता माऊली तू पाटील घराची सावली तू अज्ञवासरा गाऊली तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी परशुरामा दत्त तू बाळकृष्णा समर्थ तू शंकर भुवांचा राम तू गजानना 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 जय जय स्वामी गजानना भवसागरिया दीप तू योगियांचा भूप तू परब्रह्म सगुण रूप तू दुष्टांचा संहारक तू सुष्टांचा तारक तू भक्तांचा उद्धारक तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना अनाथांचा नाथ तू दुःखामध्ये साथ तू गुरु कृपेचा हात तू व्यंकटलालाचा शोध तू ब्रह्मगिरी उद्बोधक तू पाखंडाचा क्रोध तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना भास्करा मोक्षदाता तू पीतांबरा उद्धरता तू पुंडलिकाचा त्राता तू शरण भक्ता माऊली तू पाटील घराची सावली तू अज्ञवासरा गाऊली तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना बापुनाचा विठ्ठल तू परशुरामा दत्त तू
कृष्णा समर्थ तू शंकर भुवांचा राम तू पुंडलिकासी कृष्ण तू लोभोसाठी ख्रिस्त तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना दावी माधवा यमरूप तू बंधुता त्यांसी भाग्य तू टिळकांसी आशीर्वाद तू अग्निस केले दास तू करविला जलवर्षाव तू पुन पाऊस चमत्कार तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना पंचमहाभूतांचा स्वामी तू समाधिस्थ तरी जगदाकार तू भक्ता अक्षय तारणहार तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक श्रीभावनिवास समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अजूनही आवाज येत आहे या हनुमान मंदिरात सगळे देवाने संत श्री गजानन महाराज आणि संतकवी श्री राजगुरू महाराज आणि तुम्ही सर्व भावी यांना माझा साष्टांग तर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जैनांच्या मनात कसा फुलो केलेला आहे त्या आनंदात आपण पुढे पुढे निघत आहोत. तर डावीकडे चपलाचा स्टँड आपण आपल्या चपला शोधचे काही तिथे जमा केलेला आहे. समोरच तिथे न्यायावर जाऊन हातपाय धुतलेले आहेत. रेखाटलेला डोळे आपल्याकडे सारखेच आश्वासन प्रेमात भासलेले पाहते. वडांची जीवनी विलायचं गेली अंगावर संपूर्ण फुलांचा साज आहे. त्यामध्ये बाहेरच्या बाजूला सुरेख लेलीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा एक पत्रे हार आहे. परिमळ भावानी केशरी असे फुले सुगंधी गुरुवारे कविसो मिटतील चिंता हरतील व्याधी समस्तांच्या अंतरी एक व्हावे तुझे माझे ठाई
अभिमत्व राहावे महाराज माझे जवळी राहावे. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय 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 उदार कीर्ती, जय 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 प्रताप ज्योती, जय 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 गणपती गौरी पुत्र महेश्वर. कार्यारंभी तुझे स्मरण करीताले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने ओगी भस्म होती. कापूसाचा पाळ किती हे शोभत खूप पाळावं पुन्हा माझ्या पावती. खरे जे का असते संत तेथे ऐसेच जातात, डोंगरे मात्र जातात अशांच्या करामध्ये म्हणजे अधिक असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन देवी निवडून लागून स्थान भूमी देते. मोगरा निवडून आणि शैली जमिनीची लेकर तरी किमतीचा प्रकार निरनिराळतो तिघांचा. मग मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खताय नमः ऐसी नावे घेऊन पहा. घातले द्वादश नमस्कार. सूर्य नमस्कार घातले पण सूर्य नमस्कार ही रजभूषण पंडितांची खासियत होती. त्यामुळे घातले द्वादश सूर्य नमस्कार. शेवटी आरती ओवाळली. गजाननाची आदरी बळी नंतर ती नाही पडली कशाची तेज आहे. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला. अखेर हे पुनःक्रम जगचालक ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. जाव्यास दर्शन तुझे गौरव गचिन तावा नासे गजानन गुरु. माझं पाहू नका ऐसी प्रार्थना करून संपवली. त्यावेळी स्तवन योगेश्वरी आलिंगना तुला दिदले तर दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमी धरी पोटाला तेवी रजभूषणाला धरते जाईल. शेगावी भव्य साचार पाटील म्हणजे थोर थोर होती भक्त देवाची. पेली गाडी जैसाडा तेवी पाटील नावाला. जिथे ओढे त्यांना तिकडे लोकांचा कर नाही. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाची येईल पोल. अवघी लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मानाचा. श्रोते हे पाटील हे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे हे सर्वांना. घराच्या पाण्याला लागून दान देण्याची गरज नसे. वेगाने आणले मनात तरी विधी भरतात. निवड खडकास पडतात. पाठ पाण्याचे पांडुरंगात ऐशाकडे दाखवीस. एकदा त्याला नमस्कार. शिवचरणी पायावर. महाराज मला कठीण फार प्रसन्न तो माझ्या सरकारी कामानिमित्त मी एका महाराज प्रकट त्यापाशी काढले सत्य करत खाते. त्याचा ऐसा परिणाम झाला. खात्याचं नाटक केलं देशमुख पांडेनी मला माझे अहित करण्याचं. त्या निमित्त काही मला म्हणत प्रसन्न समर्थ माझ्या इच्छेला तुझ्याने खोट वाटशील. उद्याचे रात्री तुझं मारायचं मी कसं वेगळी कपडे पाहिलं ते काय. त्याचा मला समोरे बांधी घातला मंदिराच्या. घोडात ठीक वाढ होता. कोणाचाही मारी लाथा सर्व कोणी येतात त्यात चावली कुत्रे असत. थोडी चराटीवरच्या वरी स्थिर न क्षणावर इकडे कांताही त्याने जवळ पडत. काही रात्रंदिवस वाईट घोड्या भवस आलं ते मुक्कामात श्रोते त्या घोड्याच्या. लोखंडाच्या साखड्या होत्या त्याची बांधण्या केल्या. हे समीरने टाकली माझी विसरून. जरा त्यांनी कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या. कथे करी नेते जाऊन शय्येला. रात्र जरी जाऊन त्यांना आख्या अंबर किंवा पितांचे भोटकार लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करी ती वावळे पक्षातून देते. पेढे बसले वृक्षावरी किलबिल करू लागले. सावसोम जिंकते तिकडे थंड झाली कवाडे. कोठे ना तिने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगात निवारण्याकारक. तिने द्वाडांचे द्वाड पण साधू संत निवारिती. असो गजानन घोडे बसले रात्र समासी. गण घेतले अतिहर्षी चौ पाय घोड्याच्या. मुख्य भजन चालले होते. गणे गण गण तबवते. या सांकेतिक भजनात ते जाणण्या कोण समर्थ होऊन त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाक्योसाचा. गणेश शब्दाचा अर्थ मोठी हात असे. जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मांड नाही भिन्न. बहिणी आणि मग स्वामींचा जन्म झाला. अर्थात आपल्या बाळांसारखा योनी संभवातून हा जन्म झाला नाही. तो साक्षात दत्तप्रभूंचा पहिला अवतार. त्यांनी ज्योती रूपाने मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि यथावकाश 9 महिन्यांनी बाळरूप धारण केलं. थोडं मोठं झाल्यावर आपल्या दोन्ही भाऊंची व्यंग अंधक आणि पंगुत्व त्यांनी आपल्या सामर्थ्याने नाहीशी केली. तर या स्वामींचा एक भक्त होता शंकर भट्ट या नावाचा. त्याला स्वामींनी त्यांचं पूर्ण चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे शंकर भट्ट यांनी शिक्षेपाशी वल्लभ चरित्रामृत मूळ संस्कृत मध्ये लिहिलं.
नंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद झाला तर स्वामींचा जन्म आंध्र प्रदेशातल्या पीठापूरचा. आता मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेचे पुस्तक उपलब्ध आहे. या चरित्रामृतात स्वतः श्रीपाद शिवल्लभ स्वामींनी 41व्या अध्यायात स्वतःच म्हटलेलं आहे. माझे सर्वात मोठे बंधू श्री श्रीधर शर्मा हे 17व्या शतकात महाराष्ट्राच्या पावनभूमीत रामदास स्वामी म्हणून येतील आणि हेच रामदास स्वामी पुढे 19व्या शतकात शिवग्रामी गजानन महाराज महायोगी म्हणून प्रकट होते आणि त्यांच्या योगे शिवग्रामाचा महिमा अपरंपार वाढेल. लक्षात हे चरित्र 1350 साली लिहून पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये भविष्यवाणी वर्तवण्यात आलेली आहे. पुढे भजनाचा आणि गजर निमित्तानीला भास्कर वाक्येश्वराच्या पाशी सांगली समाधीचा तेथही जागासाचा लोक म्हणते महाराजांचा परम भक्त गेला होता. दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सन्निधी जाणवू लागले. अन्नदान गोर गरिबां करणे, स्थान वाक्येश्वराचे आडगावच्या सर्विदसाचे अंतर 1 महिन्याचे गावापासून उत्तरेस जागत वाक्येश्वर हानी होणार. सामान्य मशिदीचे एकेचे आयुष्याचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. येऊन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा फक्त विचार करायचा. मनुष्य पण टिकवाव्या तरी होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान एकाच देवापासून निर्माण असते झाले. नर्मा बापा आज लागली गुरुवारा तेथेच कासरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला येऊन तेथेच ओरडून दिमाग दाखवावा कोल्ह्यानी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच कव रामी भली गुरुराई ओंगडी राम बानामतीची ऐसे सकल आदर आणि त्याला जरी ते औषधाने होईल पूर्वी वाट पडी असतात. ऐसे उभयता करून बाजाची पेटे ठेवून आधी मोठ्या गावा कारण आपल्या घरात त्याच्या वेळ 15-16 वर्ण काळा सावळा काढूनही मजबूत केला होता. जिल्हा शरीर डोळीना पाळीदार पांढरा उंच मनावर जिल्हा पाहता पुत्रा प्रथा त्याच्या कंठे ताई बांधितो म्हणजे चेटू होता याची न बाधा होईल तशी. काकी जमेदारी कठीण आहे पूर्णीवरी पाण्याशीच पाणी बैरी येठाई होत असे. पाटील तुझे वतने वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्र. द्वेषमान सोने सन्निधीला सोडूने राजा विरुद्ध जाऊ नये वीज भक्त्या कामत. साधू कोण संत कोणे पाहावे शोधून दांभिकांच्या नादीदार कदापि लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्री निवास होईल. या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून करता कोकाजीचा नंद आणि पाचशे नाव जसे सांगवी गावचा गणाजी, उमरीचा तो गणाजी, पटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भाऊ नंद पूजाबाई, अपरीची बनाबाई, सुपे पाटलाची ती आई यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू पिकाजी, परस्केटचा सुखदेवची, माता गणपती बापासाचा संत चरणी प्रेमादरी. आपल्या वंशजाचे ओणे पाहुणे कदामणी. सव्यादाच्या कारणे समयानुसार मान द्यावा. औ कसावा बाह्यातकारी दया असावी अंतरी. जैसे काथे पणसावरी काठे आत गोरगरी. मी तुझ्या पाठी साळे जाण रात्रंदिवस. ताई बांधून कंठास कोसळी जमला घराकडे जाताना अंतराळ पावला. पाका झाला दिसेनाचा रस्ता. पाठीलागे दिवसभर माणूसकडे विचार. संतांचे जे असेल म्हणे ते चिरघडवले. भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसऱ्या दिवशी प्रसाद असे केला असे. आता पुढील गोष्टीचे अवधान कवी श्रावणात आहे. एक व्रतांचा नाव होता जातीने पावसाळ. त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्याची सोडणीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघात सुकून गेला. रक्त धरले अंगात. दुसऱ्याने अवघे आडे वरती मस्ते कातडे. वैद्याकडे बडे बडे पडणं झालं उपयोग. मग रडता नातून पाणी घेण्याच्यावर मुळी सोडी न पाहता याच्या तरुते वैद्य म्हणते वतांचा असे अंबसिंगड टाकळीचा किसनबाई मंडळीकर, पूजपा पाटील चावडेकर, हसनापूरचा राणा गंगाराम नामजाचे या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन केली. मठांची उभारणी 32 समाजाच्या मोठ्या कचेरी स्वयंपाकघरी सोपे उत्तम प्रकारे बांधलेले असते. साजिरे समाधीच्या चौफेत लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बायकोनी चिडून गेल्या. पण पुष्कळ गोष्टी राहिल्या. कामगारीच्या
गजानना गजानना जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना शिगावीचा राणा तू भक्त सख्यांचा कान्हा तू वात्सल्याचा पान्हा तू चैतन्याचा गाभा तू कैवल्याची आभा तू मांगल्याची शोभा तू जय जय स्वामी गजानना अरूपाचे रूप तू निराकारी आकार तू सच्चिदानंद साक्षात तू सगुण रूपी निर्गुण तू देह परी देहाविण तू मंत्रातुनी अद्वैत तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना
ईश्वराशी संधान तू भवाचे तोडी बंधन तू शास्त्रांचा अधिकारी तू वेदांचा आविष्कारी तू निर्लेप निर्विकारी तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना करुणेचा पाझर तू अमृताचा निर्झर तू सुख शांतीचे आगर तू ममतेचा सागर तू दीन जनांचा आधार तू गुरु कृपेचा जागर तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना भवसागरिया दीप तू योगियांचा भूप तू परब्रह्म सगुण रूप तू दुष्टांचा संहारक तू सुष्टांचा तारक तू भक्तांचा उद्धारक तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना अनाथांचा नाथ तू दुःखामध्ये साथ तू गुरु कृपेचा हात तू बंकटलालाचा शोध तू ब्रह्मगिरी उद्बोधक तू पाखंडाचा क्रोध तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना भास्करा मोक्षदाता तू पितांबरा उद्धरता तू पुंडलिकाचा त्राता तू शरण भक्ता माऊली तू पाटील घराची सावली तू अज्ञवासरा गावली तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना बापुनाचा विठ्ठल तू परशुरामा दत्त तू बाळकृष्णा समर्थ तू शंकर बुवांचा राम तू पुंडलिकासी कृष्ण तू लोभोसाठी ख्रिस्त तू जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना
दावी माधवा यमरूप तू जय जय स्वामी गजानना बंडुता त्यांसी भाग्य तू जय जय स्वामी गजानना टिळकांसी आशीर्वाद तू जय जय स्वामी गजानना अग्नि सकेले दास तू जय जय स्वामी गजानना करविला जलवर्षाव तू जय जय स्वामी गजानना ऊन पाऊस चमत्कार तू जय जय स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना 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 जय जय स्वामी गजानना गजानना गजानना